मार्करवाडी गाव हे स्वाभिमानी गाव आहे। कारण आता बऱ्याच लोकांना, तरुण कार्यकर्त्यांना मार्करवाडी, फोंडशिरस, माळशिरस, तिरवंडी या गावाचा इतिहास माहिती नाही। पण मी आपल्याला थोडक्यात सांगतो, आता बऱ्याच जुन्या लोकांना माहिती असेल 1962 साली जो काही संघर्ष झालता आणि माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातल्या धनगर समाजाला अकलूजमध्ये सभेला बोलवून जी काही मारहाण झाली होती, त्यावेळेसपासून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातला धनगर समाज हा मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये आहे। हा पश्चिम भाग मोहिते पाटलाच्या विरोधातला आहे। त्यामुळं ह्या गावाचा उत्तम जानकरला विरोध नाही, पण ह्या गावातला कुठलाही सिंगल माणूस मोहिते पाटलांनी उभा केलेल्या उमेदवाराला मतदान करू शकत नाही, ही सर्वांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। त्यामुळं माळशिरस असेल, तिरवंडी असेल, मार्कटवाडी असेल, फोंडशिरस असेल, तालुक्यातले असंख्य गाव आहेत की ही तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या गावांनी कधीही मोहिते पाटलाच्या उमेदवाराला आणि मोहिते पाटलाला मतदान केलेलं नाही आणि ती करत नाहीत। त्यामुळं उत्तम जानकर हे मोहिते पाटलाच्या पार्टीतून उभा राहिले होते आणि ह्या गावामध्ये आमदार राम सातपुते साहेबांच्या 5 वर्षीय कार्यकाळामध्ये खूप मोठं काम झालंय। आज 22 कोटी रुपयाचं काम मार्कटवाडी गावासारख्या ठिकाणी जर होत असेल तर ती काही सोपी गोष्ट नाही, कारण तालुक्याच्या गावाला सुद्धा एवढे पैसे कधी येत नव्हते। तेवढे पैसे आपण मार्कटवाडी गावासाठी आमदार राम सातपुते साहेबांनी दिले, त्या ठिकाणी विकास केला। त्यामुळं या गावाने पूर्णपणे आमदार राम सातपुते साहेबांच्या पाठीमागे ताकदीने गाव उभं राहिलं। आता आमच्या गावातलं उदाहरण सांगतो, माळशिरसमध्ये सुद्धा 2250 मताचं आमदार राम सातपुते साहेबांना लीड आहे। तर तिथेही तुम्ही का नाही फेक नेगेटिव्ह म्हणत, तिथेही का तुमचा एएमचा म्हणत नाही, तिथं सुद्धा तुम्ही म्हणायला पाहिजे ना। पण ह्या मार्कटवाडी गावातली जनता स्वाभिमानी आहे, ही जनता हुशार आहे। त्यामुळे तुम्ही उगा ह्या लोकांना येऊन टॉर्चर करणं, ह्या गावातलं वातावरण खराब करणं, वातावरण दूषित करणं ही चांगली गोष्ट नाही। आणि आपले नूतन आमदार काल मीडियाला, सोशल मीडियावरती बोलताना म्हणले की गोपीचंद पडळकर हा छोटा कार्यकर्ता आहे, पण मी तुम्हाला सांगतो गोपीचंद पडळकर ही छोटा कार्यकर्ता आहे का मोठा कार्यकर्ता ही शरद पवारांना जाऊन विचारा। कारण गोपीचंद पडळकर हा राजकारणातला सगळ्याचा बाप माणूस आहे। त्यामुळं तुमची एवढी उंची नाही गोपीचंद पडळकरांवरती टीका करणं आणि गोपीचंद पडळकर छोटा कार्यकर्ता, गोपीचंद पडळकरांवरती मी बोलावं एवढा तो मोठा नाही, तुमची तेवढी उंची नाही पडळकरांवरती बोलायची। कारण आज तो बहुजन समाजाचा हृदयातला, त्यांच्या गळ्यातला ताईत झालेला माणूस आहे। त्या माणसाला महाराष्ट्रातल्या नाही, शेजारच्या राज्यांमध्ये सुद्धा कोणी ओळखत नाही असं नाही, कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांच्या सभा घ्याव्या लागतात। एवढा मोठा माणूस आहे, त्या माणसाबद्दल आपण निगेटिव्ह बोलता आणि स्वतः राजकीय आपली पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही काही बोलत सुटला तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही। कारण माळशिरस तालुक्यातल्या लोकांना मी आजच सांगतो की लवकर माळशिरस तालुक्यातल्या विधानसभेची पोटनिवडणूक लागणार आहे, कारण उत्तमराव जानकर यांचा दाखला लवकर बाद होतोय। त्यामुळं आपण पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जायची तयारी ठेवा, कारण येत्या 2-3 महिन्यामध्येच हा दाखला राहणार नाही आणि आपल्याला परत एकदा निवडणूक लढायची आणि परत एकदा ही मार्कटवाडी गाव आपल्याला दाखवून देईल की ही मार्कटवाडीची जनता उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे होती का राम सातपुते साहेबांच्या पाठीमागे आहे। एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।